समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 5 मे 2026 रोजी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी येणारा अंगारकी चतुर्थीचा हा 2026 मधील दुसरा योग आहे. तर या दिवशी कोणत्या प्रभावी सेवा कराव्या, तसेच 120 दिवसांची संकटमोचन सेवा कशी करावी ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, 5 मे 2026 रोजी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही गणेश भक्तांसाठी अत्यंत दुर्मिळ, पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. त्याचप्रमाणे म्हणजे संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तिला अंगारकी म्हणतात. आणि या दिवशी केलेल्या व्रताला वर्षभर केलेल्या संकष्टी व्रताचं सुद्धा फळ मिळतं. म्हणजेच आपण 12 महिन्याच्या ज्या चतुर्थी पकडतो आणि बऱ्याच जणांना काही म्हणजे तब्येतीचे प्रॉब्लेम असतात किंवा आरोग्याचे काही जे प्रॉब्लेम असतात, उपवास धरणं शक्य नसेल, 12 महिन्याच्या चतुर्थी नाही केल्या तरी चालेल, पण अंगारकी चतुर्थीचं व्रत हे नक्की आवर्जून केलं पाहिजे. असं म्हटलं जातं, ज्यावेळेस अंगारकी चतुर्थीचं व्रत करत असतो त्यावेळेस 12 महिन्यांची चतुर्थी केलेल्याचं पुण्यफळ हा एका दिवसाच्या उपवासाने मिळत असतं. तर बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुशुरभूत व्हायचं आहे. सुशुरभूत झाल्याच्या नंतर सकाळी सूर्याला वगैरे अर्घ्य देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. हे सर्व झाल्यावर ज्यावेळेस तुम्ही घरातली देवपूजा वगैरे करणार आहात त्यावेळेस गणपती बाप्पांचा जर फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो स्वच्छ साफ करायचा आहे. आणि जर मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आता गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणत म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. हे शक्य नाही झाल्यास तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. सगळं म्हणजे पूजा वगैरे झाल्याच्या नंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. आता हे सर्व झाल्याच्या नंतर दिवसभर तुम्ही ओम गण गणपती नमः या मंत्राचं तर नामस्मरण करायचंच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी पूजा वगैरे करणार आहात त्यावेळेस आता चंद्रोदय जो आहे तो आहे रात्री 10:30 वाजता, म्हणजेच 10:35 आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, रात्री तुम्हाला सर्व स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला ज्यावेळेस आता संध्याकाळी चतुर्थी सोडायच्या आधी तुम्ही ज्यावेळेस पूजा वगैरे करणार आहात त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला चंद्रदेवतांना तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. आता जल अर्पण कसं करायचं, तर एक कलश घ्यायचा, त्यामध्ये जल म्हणजे पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचाभर कच्चं दूध टाकायचं. दूध असेल तर ठीक, नसेल तर फक्त पाणी पण घेऊ शकता. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि 1 लाल फूल टाकायचं आणि ओम चंद्रदेवताभ्यो नमः, ओम चंद्रदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करत करत चंद्रदेवतांना तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर हळदी, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप, अगरबत्ती वगैरे सगळं तुम्हाला व्यवस्थित षोडशोपचार पूजा वगैरे करून त्याचप्रमाणे घरातली सुद्धा आणि जे काही तुम्ही नैवेद्याला बनवलं आहे घरामध्ये त्यामध्ये 1 मोदक पण घ्यायचा आणि जे काही तुम्ही घरामध्ये तुम्ही चतुर्थी सोडण्यासाठी बनवलेला आहे तो सुद्धा नैवेद्य तुम्हाला चंद्रदेवतांना दाखवायचा असतो. त्याचप्रमाणे ते दाखवून वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही घरामध्ये आलात त्यावेळेस सकाळीच तुम्ही अभिषेक वगैरे केला असेल, आता संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्ही जे काही नैवेद्याला केलं आहे ते सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना पूर्ण ताट दाखवायचं आहे. म्हणजेच सगळं जेवणाचं ताट वगैरे, मोदक वगैरे दाखवायचे आहेत. आता हे करून झाल्याच्या नंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा संध्याकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला प्रदोषच्या नंतर, तर आपल्याला आता आपण ज्या दिवशी चतुर्थी असते या दिवशी जर आपण दुर्वा आणतच असतो, मग आपल्याला 21 दुर्वांची जी सेवा आहे ती काय करायची आहे, तर बघा, आता जर तुम्ही 1 दुर्वा घेतली, आता 21 दुर्वांची 1 जोडी असते बरोबर, त्यातली 1 दुर्वा घ्यायची, गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणायचं आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावरती ठेवून टाकायची. परत दुसरं 1 दुर्वा घ्यायची, गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणायचं आणि गणपती बाप्पांच्या डोक्यांवरती ती अर्पण करायची. असं आपल्याला 21 वेळा म्हणजेच 21 आवर्तने गणपती अथर्वशीर्ष स्तोत्राची म्हणायची आहेत. हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला ती पूर्ण परत नंतर म्हणजे ज्या काही तुमच्या 21 दुर्वा आहेत त्या तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. जर तुम्हाला
21 वेळा गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र जर नाही म्हणता आलं तर ओम गण गणपतींना महा या मंत्राचा जप करत करत सुद्धा तुम्ही त्या 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. आता 21 दुर्वा आणि एक लाल फूल, मग तुम्ही जास्वंदीचं घ्या, जर नाही मिळालं तर तुम्ही लाल गुलाबाचं फूल सुद्धा ठेवू शकतात. आता हे झालं तुम्हाला म्हणजेच गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत 21 दुर्वांची सेवा. आता त्याचबरोबर तुम्हाला आणखीन दुसरी सेवा करायची आहे, तर ती कोणती, तर आणि गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय असतात. त्यामुळे आपल्याला बघा 21 दुर्वा कुठेही, आता उन्हाळा दिवस आहे पण शेतामध्ये वगैरे मिळून जातात किंवा बाहेर विकण्यासाठी सुद्धा मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा बसलेले असतात, कुठेही मिळून जातील. आता त्याचप्रमाणे दुसरी सेवा जी आहे, आता मंगळ दोष निवारणासाठी जो उपाय आहे तो कोणता आहे तो आपण बघूया. ज्यांना मंगळ दोष असतो किंवा ज्यांचे विवाह जमत नाहीत, काही अडचणींमुळे विवाह सतत म्हणजे काही ना काही कारणामुळे थोडंसं म्हणजे कॅन्सल होतात किंवा योगच येत नाही, त्यांना या दिवशी त्यांनी काय करायचं, विवाह जमण्यासाठी बघा खूप प्रभावी सेवा आहे, तर लाल सिंदूर घ्यायचा आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा. आणि त्याचबरोबर ऋणमोचक स्तोत्र सुद्धा पठण करायचं. असं सुद्धा म्हटलं जातं, ज्यावेळेस आपण सिंदूर घेतो आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करतो त्यावेळेस लग्नाचे योग तर जुळून येतातच, पण या दिवशी ऋणमोचक मंगल स्तोत्र सुद्धा पठण केल्यामुळं कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपल्याला मदत होते, असं सुद्धा म्हटलं जातं. तर आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला तर संकटनाशन स्तोत्र सुद्धा पठण करायचं आहे. तर आता जर आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येत असतील तर आपल्याला या दिवशी 3 वेळा प्रणम्य शिरसा देव हे संकटनाथन स्तोत्र सुद्धा आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. मग तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी या सेवा करून घेऊ शकता किंवा प्रदोषच्या वेळा घेऊ शकता किंवा रात्री गणपती बाप्पांची आरती वगैरे करून झाल्यावर सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. पण रात्री 10:30 वाजता खूपच लेट होईल, तुम्ही प्रदोष काळामध्ये वगैरे सुद्धा ह्या सेवा करून घेऊन गणपती बाप्पांची आरती करू शकतात. त्याचबरोबर संध्याकाळी नैवेद्य दाखवताना सुद्धा तुम्ही आरती करू शकतात, असं काही नाही. तर आता बघा, आता 120 दिवसांची गणपती बाप्पांची जी सेवा आहे ती कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही करू शकतात. तसेच सरकारी नोकरीसाठी यश मिळावं म्हणून करू शकतात किंवा तुम्हाला जर आता समजा तुमच्याकडे एखाद्याचे पैसे अडकले असतील, तुमचे पैसे तो माणूस वापस देतच नाही, तर तुम्ही या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकतात. आता सेवा कोणती बघा, तर ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला ही सेवा सुरुवातीला मंदिरात करायची असते. आता तुम्ही मंदिरामध्ये चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये जाणार आहात त्यावेळेस गणपती बाप्पांना एक विड्याचं म्हणजे 5 विड्याची पानं घ्यायची, त्यावर 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी, त्याला हळदी कुंकू वगैरे लावून ते तिथं तुम्हाला अर्पण करायचं असतं. 1 विड्याची पान घ्यायची, 5 किंवा 11 तुम्हाला जे शक्य होईल तेवढे घ्या, 1 सुपारी, त्याच्यावर 1 नाणं, त्याचप्रमाणे 1 लाल फूल, दुर्वाची जोडी 21ची घ्या किंवा 11ची घ्या आणि डाळिंब, 1 लाल डाळिंब. जर डाळिंब नाही शक्य झालं तर तुम्ही सहसा तर डाळिंबच लागतं या सेवेला, पण नाही शक्य झालं तर तुम्ही दुसरं कुठलंही लाल एखादं फळ घेऊ शकता, मग तुम्ही शेप पण घेऊ शकता, पण डाळिंबाचं या सेवेसाठी डाळिंबाचं खूप महत्त्व आहे. डाळिंब घ्यायचं आहे, त्याचबरोबर 1 नारळ सुद्धा घ्यायचा आहे. यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे काही त्याच्यावरती दक्षिणा ठेवायची असेल ते तुम्ही घेऊ शकतात. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. तर आता काय करायचं, हे सगळं घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात, तुमचं काय अडचण आहे किंवा तुम्ही कुठल्याही कारणासाठी तुम्ही जी सेवा करणार आहात तुम्ही तिथं जायचं, गणपती बाप्पांना तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करणार आहात ते सुद्धा गणपती बाप्पांना सांगायचं. मग तिथं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही विडा मांडणार आहात त्यावेळेस तिथं थोडेसे तांदूळ ठेवायचे, तांदळावरती ते नाणं ठेवायचं आणि त्यावरती सुपारी ठेवायची आणि त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू वगैरे अष्टगंध वगैरे अर्पण करायचं. धूप दीप सगळं दाखवून झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रसाद म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, डाळिंब सुद्धा अर्पण करायचं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर हातामध्ये नारळ घ्यायचा आणि त्याच्यावरती यथाशक्ती 11 रुपये असतील 21 रुपये असतील तुम्ही दक्षिणा ठेवायची आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझी अशी इच्छा आहे, ही इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना म्हणायचा आणि तो नारळ तिथेच अर्पण करायचा. आता तो नारळ तिथेच अर्पण केल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस दर्शन वगैरे घेऊन झालं की तिथेच तुम्हाला 120 वेळा मंगलमूर्ते, मंगलमूर्ती नाही बरं का, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा
या मंत्राचा जप तुम्हाला 120 वेळा 121 वेळा तिथेच करायचा असतो आणि ही जी सेवा आहे ती तुम्हाला 120 दिवस कंटिन्यू करायची आहे. जर समजा काही अडचणी वगैरे आल्या असतील तर तुम्ही तेवढे दिवस 5-6 दिवस किंवा सुतक विटाळालं असेल तेवढे दिवस स्किप करायचं, बाकी नंतर सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. याचं उद्यापन वगैरे करायचं असं काही नाही. फक्त 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना परान्न वर्ज्य करायचं आहे, त्याचबरोबर मांसाहार सुद्धा वर्ज्य करायचा आहे. तर आपल्याला आता समजा तुम्ही बाहेरगावी कुठं गेलाय तर तुम्ही बाहेरगावी सुद्धा ही सेवा करू शकतात, पण तेवढ्या दिवस एखादा दिवस समजा तुम्ही गेलाय तेवढ्या दिवस स्किप केले आणि नंतर वापस येऊन तुम्ही जरी सेवा केली तरी सुद्धा चालतं. तर न खंड पडू देता, म्हणजे काही अडचणी वगैरे आल्या तर तेवढ्या पुरतं स्किप झाली तरी चालेल, पण 4 दिवस केली परत नाही केली परत सुरू केली असं नाही. तुम्हाला बरोबर सुरुवातीला तुम्ही आता उद्या समजा उद्या गेला तुम्ही सुरुवातीला तिथे सेवा केली, नंतर तुम्ही रोज येऊन म्हणजे आपल्याच घरी देवघरासमोर बसून तुम्ही रोज ही सेवा प्रदोष काळात करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायची. 120 वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप तुम्हाला 120 वेळा करायचा आहे. तर यामुळे कर्जमुक्ती झालेली आहे. बऱ्याच जणांच्या आर्थिक संकट सुद्धा कमी झालेले आहेत. त्याचबरोबर विवाह असेल, संतती असेल, असे सगळ्यांचे योग सुद्धा जुळून आलेले आहेत. खूप प्रभावी सेवा आहे, त्यामुळे करायला विसरू नका. त्याचबरोबर अशा विशिष्ट तिथीला दानधर्म सुद्धा केल्याने आपल्याला तितकंच फळ मिळत असतं. आता असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थी त्या दिवशी लाल वस्तू दान केल्यामुळे आपल्या पत्रिकेतील किंवा आपल्या कुंडलीतील मंगळ दोष सुद्धा कमी होतात आणि आपल्याला मंगळ ग्रहाचं शुभ फळ मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं या दिवशी लाल एखादं फळ, मग शेप असतील, डाळिंब असतील किंवा तुम्हाला अजून कुठलेही तुम्हाला काही दान करणं शक्य असेल ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर लाल वस्तूंचं दान करायचं आहे. मग तुम्ही मसूर डाळ करू शकतात किंवा तुम्ही लाल फळ दान करू शकतात किंवा लाल तुम्ही कपडे सुद्धा गोरगरिबांना तुम्ही लाल कलरची कपडे सुद्धा तुम्ही दान करू शकतात. असं काही नाही, यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जसं शक्य होईल तसं करायचंय. फक्त लाल कलरचं करायचं, कारण तुम्हाला मी जसं की मग सांगितलं की आपल्या म्हणजे कुंडलीमध्ये बऱ्याच जणांना सांगितलं असतं की तुम्हाला मंगळ आहे, तर त्या मंगळाचं आपल्याला शुभ फळ मिळत असतं. ज्यावेळेस आपण लाल वस्तू अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचं शुभ फळ मिळत असतं. म्हणून आपल्याला या दिवशी लाल कलरच्या वस्तूंचं दान करावं असं सांगितलं आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत आणखीन आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.